देशाला पोलिओ मुक्त करण्याचा चंग बांधून शासनाने पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली, पण आता या मोहिमेला घरघर लागल्याचं स्पष्ट झालंय. कारण आज राज्यभर राबविण्यात आलेल्या लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. पालिकेच्या लसीकरण बूथवर डोस घेण्यासाठी एखादं तरी बालक येईल याची आतुरतेने वाट बघत बसलेले हे आहेत लसीकरण मोहिमेतील कर्मचारी. सकाळी 8 वाजल्यापासूनच हे बूथवर हजर झालेत. परंतु दुपारी 2 वाजले तरी लाखभर लोकसंख्या असलेल्या या परिसरात केवळ 60च मुलांनी पोलिओचा डोस घेतलाय. आणि तेही रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या एखाद्या मुलाला बोलावून घेऊन याच कर्मचाऱ्यांनी त्याच्या तोंडात 2 थेंब ओतलेत म्हणून. पण पोलिओचा डोस आपल्या मुलाला पाजण्यासाठी एकही आई आपल्या मुलाला घेऊन या बूथवर आलीच नाही. त्यामुळेच पोलिओच्या लसीबाबत नागरिकांमध्ये किती उदासीनता निर्माण झाली आहे हेच स्पष्ट होतंय. खरं तर पोलिओमुळे अपंगत्व आलेली माणसं आजही समाजात काही कमी नाहीत. त्यांच्या जगण्याच्या वेदना किती भयान असतात हेही सर्वांना माहिती आहे. तरी आई वडील अलीकडील काळात आपल्या पोटच्या गोळ्याबाबत किती बेफिकीर असतात हे समोर येऊ लागले. स्वतःच्या मुलासाठी नको, पण त्या मुलाच्या आयुष्यासाठी तरी किमान त्याला पोलिओचा डोस देणं गरजेचं आहे. प्रत्येक जण जर असंच पोलिओ डोस देण्यात टाळाटाळ करू लागला तर पुन्हा एकदा भारत देश पोलिओच्या विळख्यात सापडलेला असेल. सर्वांनी सकाळी 8 वाजता सुरुवात केलेली आहे, पण लोकांचा सहभाग आणि उत्साह कमी वाटत आहे. लोकांनी जेवढ्या पद्धतीने यायला पाहिजे घरातनं तशी लोक अजूनही निघत नाहीयेत. त्याचं जरा वाईट वाटतं. त्यामुळे लोकांना अवेअरनेस वाढून पल्स पोलिओ आपल्याकडनं हद्दपार करायचं आहे हे आपलं उद्दिष्ट आहे. तर त्याच्याबद्दल लोकांमध्ये जागृती जास्त प्रमाणात होणं महत्त्वाचं आहे. समजा हे अशा पद्धतीने जर का पल्स पोलिओ चालू राहिला मोहीम, लोकांचा प्रतिसाद कमीच राहिला तर काय परिणाम होतील? तर परिणाम म्हणजे पोलिओच्या केसेस जे आता गेल्या वर्षभरात आपल्याकडे 0 केसेस झालेल्या आहेत, त्या केसेसमध्ये थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पुणे शहरात म्हणा किंवा मुंबईत पण बाहेरच्या देशात राज्यातनं लोक येतात, त्यांच्यामार्फत पण हे इन्फेक्शन आपल्याकडे येऊ शकतं. जरी प्रॉपर महाराष्ट्रात किंवा पुण्यात नसलं तरी बाहेरचे लोक जे येतात कामानिमित्त, बांधकामासाठी किंवा काही इतर व्यवसायांसाठी, त्यांच्यामार्फत असे आजार आपल्याकडे येऊ शकतात. त्यामुळे रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड अशा ठिकाणी सुद्धा आपले बूथ आहेत. तिथे सुद्धा गाडीतनं उतरलेल्या माणसाला लगेच बाळ असलं तर डोस दिला जातोय. आणि तेवढी काळजी आपल्याकडनं जेवढी आहे तेवढी आपण घेतो आहोत. तर याच्यातनं लोकांनी धडा घ्यावा अशी मनापासूनची इच्छा आहे.